केंद्र सरकार 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांवरती डोळा ठेवून महागाई आटोक्यात आणण्यासाठी मैदानात उतरला आहे। त्यामुळे शेतमालाचे दर पडण्याची एकही संधी सोडत नाही। ग्राहकांच्या खिशाला झळ बसली तर त्याचा हिशोब निवडणुकीत ग्राहक चुकता करतील अशी भीती केंद्र सरकारला आहे। म्हणूनच गहू, सोयाबीन, कांदा, डाळीचे भाव वाढू नयेत यासाठी सरकारची धडपड सुरू आहे। त्यातच आता केंद्र सरकारने तांदूळ निर्यातीवरती बंधनं घातली। श्याम अजितला सगळा विषय समजून सांगत होता। विषयाची सुरुवात झाली होती गरीब कल्याण योजनेला केंद्र सरकारने दिलेल्या 5 वर्षांच्या मुदतवाढीपासून। श्यामचं बोलणं थांबलं तसं अजितने प्रश्न विचारला, अरे पण गरीब कल्याण योजनेचा आणि तांदूळ निर्यातीवरती बंधनं घालण्याचा संबंध काय? त्यात निवडणुकींचा काय संबंध? अजितला पडलेला हा प्रश्न तुम्हालाही पडलाय ना? मग चला तर जाणून घेऊयात हा विषय नक्की काय आहे। तत्पूर्वी तुम्ही ॲग्रीकोलाच्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। श्यामनं अजितच्या प्रश्नावरती बोलायला सुरुवात केली। तुला माहित आहे का, आपल्या देशात सर्वाधिक तांदळाचं उत्पादन घेतलं जातं। जगाच्या तांदळाच्या व्यापारात एकूण 40% वाटा आपल्या देशाचा आहे। भारतानंतर थायलंड, व्हिएतनाम या देशांचा क्रमांक येतो। पण यंदा देशातील तांदळाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकार सार्वजनिक कल्याण योजनेच्या नावाखाली गहू आणि तांदळाचं वाटप करतं। आता तांदळाच्या उत्पादनात घट आली तर सरकारला तांदळाचे भाव वाढवण्याची भीती तर आहेच, कारण 5 राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्यानंतर लोकसभेची निवडणूक आहे। म्हणून मग या दोन्ही निवडणुकांमध्ये गरीब कल्याण योजनेतील तांदूळ वाटप करता यावी, जेणेकरून मतांचा जोगवा झोळीत पाडून घेता येईल असं सरकारचं गणित आहे। उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत या योजनेतून सरकारने जनतेची मतं मिळवली होती, त्याचीच पुनरावृत्ती सरकारला करायची आहे। म्हणून एकीकडे योजनेतून गरिबांना वाटप सुरू ठेवून दुसरीकडे तांदळाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी सरकार निर्यातीवरची बंधनं कायम ठेवेल असं दिसतंय। त्यावर अजितने श्यामला पुन्हा प्रतिप्रश्न विचारला, श्याम, तांदळाचं उत्पादन घटलं तर भाव वाढले पाहिजेत ना? श्याम त्यावर म्हणाला, तेच तर सरकारला नको आहे। तांदळाचे भाव वाढले तर ग्राहकांना महाग तांदूळ खरेदी करावा लागेल आणि याची सरकारला चिंता आहे। पण मग अशा या निर्णयांमुळे भात उत्पादक शेतकऱ्यांचं मात्र वाटोळं होईल की रे? अजितने श्याम समोर आपली चिंता व्यक्त करून दाखवली। त्यावर श्याम म्हणाला, सरकारला शेतकऱ्यांच्या हितापेक्षाही ग्राहकांच्या हिताची काळजी आहे। आता बघ ना, यंदा एकतर पावसाचं देशात वितरण हे विषम राहिलेलं आहे, त्यामुळे खरीप कसा बसा साधता आला, पण रब्बीत उत्पादनात घटीची शक्यताही आहे। बरं, भारत तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे, त्यामुळे जगाची भूक भारतावरती अवलंबून आहे। त्यामुळे जागतिक बाजारात भारताचा तांदूळ निर्यात झाला नाही तर आपल्याकडून तांदूळ आयात करण्याची देशाची चिंता वाढते, त्यामुळे तांदळाचे दर तेजीत राहण्याची शक्यता असते। बरं, थायलंड आणि व्हिएतनामचा जागतिक तांदूळ व्यापारात भारताच्या खालोखाल वाटा आहेच, पण त्यांच्याकडचा साठाही मर्यादित आहे। जुलै महिन्यात केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाची निर्यात बंद केली, त्यामुळे तांदळाच्या किमतीत मागच्या 15 वर्षातील उच्चांकी पातळीवरती पोहोचल्या। आता जगात सर्वत्र तांदळाच्या उत्पादनातील घट पाहता दर तेजीत राहतील, पण त्याचा फायदा हा केंद्र सरकार शेतकऱ्यांना मिळून देणार नाही, कारण निर्यात सुरू ठेवली तर केंद्र सरकारचं निवडणुकांच्या मैदानातलं मतांचं गणित हुकेल याची सरकारला चिंता आहे। म्हणूनच तर शेतकऱ्यांची शेतीमालाची पार माती करण्याचं जणू सरकारने चंगच बांधलेला आहे। श्यामनं बोलताना मध्येच पॉज घेतला। त्यावर अजित म्हणाला, बरं अजून कोणते देश तांदूळ उत्पादनात आघाडीवरती आहेत? त्यावर श्याम म्हणाला, थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान। पण भारताने निर्यातीवरती बंधनं घातली तर या देशाचे तांदळाचे साठे हे आणखीन कमी होतील आणि त्यातून काय होईल तर तांदळाचा तुटवडा हा निर्माण होईल आणि मग तर तांदळाचे दर हे आणखीनच तेजीत येतील। म्हणजे सरकार महागाईला रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी देत असलं तरी शेवटी प्रकरण हे सरकारच्याच अंगलट येईल अशी चिन्ह सध्या दिसायला लागलेली आहे। अजितनं श्यामकडून तांदूळ निर्यातीचं प्रकरण थोडक्यात समजून घेतलं होतं। त्यावर अजित शेवटी म्हणाला, थोडक्यात केंद्र सरकारला निवडणुकांसाठी शेतीमालाचा भाव पाडून महागाई नियंत्रणात ठेवायची आहे, पण त्याचा फटका हा शेतकऱ्यांना बसतोय। दुसरीकडे शेतकऱ्यांच्या जीवावरती सरकारला 80 कोटी जनतेला मोफत तांदूळही वाटप करायचं आहे आणि त्याचा फायदा स्वतःच्या पदरात पाडून घ्यायचा आहे। भलेही शेतकऱ्यांची माती झाली तरी हरकत नाही असं केंद्र सरकारचं धोरण आहे, असंच ना? अजितनं थोडक्यात चर्चेचा शेवट केला होता। त्यावर श्याम एकदम करेक्ट असं म्हणत पुढे चालायला सुरुवात केली। मंडळी, तांदूळ निर्यात आणि सरकारी डावपेच याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा। तसेच शेतकऱ्यांना अशी माहिती लवकर मिळावी, कुणाचे काही नुकसान होऊ नये म्हणून ॲग्रीकोला असे व्हिडिओ सातत्यानं बनवत असतं। ती सर्व माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सुद्धा मिळू शकते। त्यासाठी ॲग्रीकोलाचा व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आम्ही सुरू केलेला आहे, ते नक्की जॉईन करा। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। चला तर मग आज इथेच थांबूयात। जाता जाता आपल्या ॲग्रीकोला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।